हाय मैत्रिणींनो, नमस्कार. माझी आजची चव चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी स्पेशल तुमच्यासाठी बोलण्यासाठी आलेली आहे. रेसिपी कुठली घेऊन आलेली नाही. तर काल मी जो धना पावडर मसाला टाकलेला आहे तो खूपच सुंदर झालेला आहे. ज्यांनी कोणी पाहिलं असेल तर ठीक आहे, ज्यांनी नसेल कोणी पाहिलं तर त्यांनी नक्की कालचा व्हिडिओ जाऊन माझ्या चॅनलवर पाहायचा आहे. तर मी आज स्पेशल हे बोलण्यासाठी आली आहे, खास माझ्या मैत्रिणींसाठी. तर भाज्या सर्वच करतात, सगळ्या छान गृहिणी आपण सगळ्या सुगरणी आहोत. तर जे ते त्याच्या पर्यायाने भाजी खूप सुंदर बनवतात. तर मला एवढं सांगायचं, भाज्यांचे व्हिडिओ जास्त टाकण्यापेक्षा भाजीमध्ये काय टाकतो आपण, भाज्या कशा बनवतो, नॉनव्हेज कसं बनवतो, त्यात मग कुठले मसाले, कुठलं वाटण कशा पद्धतीने बनवायचं, धना पावडर कशा पद्धतीने करायची, त्यानंतर डाळ दाण्याचं पीठ कसं करायचं, मसाले कसे करायचे, त्याच्यानंतर आपण जे नॉनव्हेज अगोदर उकड काढायला टाकतो तर त्याच्यामध्ये काय टाकायची, कुठली पावडर टाकायची, याला फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानेच तुमच्या भाज्या सगळ्यांच्या सुंदर बनतात. तर भाज्या सर्व नेहमी रेसिपी दाखवून मी त्याला उपयोग मानत नाही आणि महत्त्व पण देत नाही, का की सगळ्या गृहिणी खूप सुगरणी आहात. तर मसाले वाटण आपण जे टाकणार आहोत तर ते महत्त्वाचं आहे. तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझ्या हातची चव चॅनलमध्ये जाऊन आणि तिथं मी एक प्लेलिस्टमध्ये मसाला म्हणून एक नाव टाकलेलं आहे. त्या मसाल्याच्या ॲपमध्ये त्याच्यामध्ये सर्व काही वाटण, मसाला, धणा पावडर, डाळ धान्याचं पीठ, शेजवान चटणी, मोमो चटणी, हे फक्त स्पेशल मी त्या मसाला नाव जे आहे तर त्या ॲपमध्ये मी फक्त एवढे मसाल्यांचंच टाकलेलं आहे. कारण की तुम्ही जर मसाले सुंदर बनवले, वाटण सुंदर छान केलं तर तुमच्या पण भाज्या अप्रतिम बनतील, खूपच भन्नाट बनतील चवीला. तर मी महत्त्व त्याला देते. तर तुम्ही तिथे जाऊन एकदाच बघायचं आहे. माझ्या चॅनलवर जा, चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा, मसाला नाव येईल तर तुम्ही ते उघडून आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघायचं आहे. तर तुम्ही पण तसेच मसाले करा, जेणेकरून तुमच्या नॉनव्हेजच्या भाज्या अप्रतिम बनेल. तुम्हाला हॉटेलला पण खाण्याची गरज नाही आहे. मी त्याच्यानंतर नॉनव्हेजचे पण स्नॅक्सचं एक खोलणार आहे. त्याच्यामध्ये जेवढे नॉनव्हेजचे चिकनपासून आपण काय काय बनवू शकतो आणि घरीच बनवू शकतो हे ते. आणि प्रत्येक महिलांच्या घरी असं नसतं की सगळं अवेलेबल आहे, किंवा कोण कुठून व्हिडिओ बघतं, कोण कुठून व्हिडिओ बघतं. तर कोणाचं ग्रामीण भाग असतो किंवा कोणाचं लांब घर असतं वगैरे, तर त्या वस्तू काही गोष्टी अवेलेबल नसतात. तर मी शक्यतो जेवढ्या घरातल्या साहित्यामधून आणि सोप्या आणि एकदम चवीला भन्नाट अशा रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि याच्या पुढे पण मी करत राहणार आहे. आणि चिकनपासून आपण 1000 डिश बनवू शकतो. किती? 1000 पण डिश बनवू शकतो चिकनच्या स्नॅक्सपासून, भाज्यांपासून, तर सर्व. तर चिकनला बॉयलर चिकन जे असतं आपण खात होते त्याच्यापासून खूप काही होतं. मी त्या पण प्रत्येक रेसिपी टाकणार आहे चिकनच्या, की आपण स्नॅक्स वगैरे भाज्या कशा प्रकारच्या करू सोप्या पद्धतीने. तर मी त्याचं एक स्पेशल ॲप खोलणार आहे, प्लेलिस्टमध्येच टाकणार आहे स्पेशल चिकनच्या फक्त. तर तिथे पण तुम्ही जाऊन बघणार आहात. मी उद्या किंवा परवा ते पण ॲप खोलणार आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली माझा व्हिडिओ? तर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन कालचा धना पावडर मसाला नक्की तर बघा. चला, तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो. मस्त खा आणि मस्त राहा. चला, असेच हसत राहा.